नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी माझ्या चॅनलवरती तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एस-सी-बी-सीचे दाखले आहेत, ते तुम्हाला परत काढावे लागणार आहेत. आता याचं कारण मी तुम्हाला सांगेल, की डिटेलमध्ये का एक्झॅक्टली का करायला लागत आहे. पूर्वीचा निर्णय काय होता, आत्ताचा निर्णय काय याच्या संदर्भात तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला सांगत आहे, की आता जे प्रमाणपत्र आहे ते 3 वर्षासाठी मिळत होतं सध्याचं ते. त्याच्यानंतर जे कायमचं मिळणार आहे. त्यामुळे पूर्वीचा निर्णय आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये बघा, की मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे एस-सी-बी-सीचं आरक्षण, ते प्रमाणपत्र काही ठिकाणी वितरित करण्यात आली होती. आता एस-सी-बी-सी त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट एकत्र मिळत होते लक्षात घ्या. तर त्याची मुदत जी होती ती 3 वर्षापर्यंत होती. आता काय केलं, की सामान्य प्रशासन विभागाने 15 मार्चच्या जो जी-आर आहे त्याच्यानुसार नवीन प्रसिद्धीपत्रक काढलं आहे, की 15 मार्च ते 28 जूनपर्यंत एस-सी-बी-सी प्रमाणपत्र काढलं ज्या विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे. लक्षात घ्या. कधी 15 मार्च ते 28 जूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी काढलेलं आहे, तर त्या विद्यार्थ्यांच्या जवळपास 6,000 तरुणांना नव्याने प्रमाणपत्र काढावे लागणार आहेत. यांना सगळ्यांना नव्याने काढायला लागतील. जिल्ह्यातील 5,389 जणांना आता हे जे आहे सोलापूरसाठीच फक्त चालू आहे. तर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून 15 मार्च रोजी ते 13 मार्च काळात एस-सी-बी-सी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत. त्यानंतर 14 मे ते 28 जून बघा कधी 14 मे ते 28 जून या काळात 1,000हून अधिक प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच प्रांताधिकारी जुन्या शासन निर्णयानुसार जे अर्ज आहेत बघा 1,500 पर्यंत अर्ज आहेत. ते प्रलंबित आहेत. त्याच्यावरती निर्णय कसा घ्यायचा याचे देखील प्रमाण हे आहे. म्हणजे जे अर्ज आहेत पहिले ते अर्ज ऑलरेडी पेंडिंग आहेत. तर त्याच्यावरती प्रांताधिकारी आता निर्णय काय घ्यायचा तो अजूनही त्यांना माहीत नाही, की जुन्यानुसार घ्यायचा आहे की नवीननुसार घ्यायचा. आता हे सोलापूरसाठीच फक्त आहे. तर 15 मार्चच्या शासन निर्णयानुसार काय केलं, की राज्यभरातील हजारो तरुण-तरुणींनी विविध कारणास्तव एस-सी-बी-सी प्रमाणपत्र काढली. त्या प्रमाणपत्राच्या आधारावर 28 जूनपूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी हे केले जात व्हॅलिडिटी केलेली आहे, तर त्यांचे आता ग्राह्य धरणार का असेही सांगितलं. म्हणजे ज्यांनी कास्ट व्हॅलिडिटी काढली ते धरणार का हेही माहीत नाही. आता माहिती नाही एक्झॅक्टली काय करतात हे. आता जर बघितले तर खूप सारे अर्ज पेंडिंग आहेत. तर त्याच्यानंतर जे पडताळणी समिती आहे त्याच्याकडे व्हॅलिडिटीसाठी अर्ज अनेक प्रलंबित आहेत केलेले नाहीत. नवीन शुद्ध पत्रिकानुसार 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करण्यात आलेला आहे आणि एस-सी-बी-सी प्रमाणपत्र त्याच्यानंतरनं जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देण्याबाबत सुधारित परिशिष्ट आणि परिशिष्ट ब स्वतंत्र प्रस्तावावरती विहित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे काय केलं, की पूर्वीचे दाखले नवीन काढावे लागणार आहेत हे तर त्यांचं सांगितलेलं आहे. असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवरती सकाळला सांगितलेलं आहे. आता ऐनवेळी काय केलं, की हे प्रक्रियेत काळातच शुद्धीपत्रक काढलेलं आहे. तर ही माहिती होती. आता याच्यामुळे विद्यार्थ्यांना नक्की त्रास होणार आहे. जेवढे विद्यार्थ्यांनी काढलेले आहेत त्यांना सगळ्यांना परत डॉक्युमेंट काढायला लागणार आहेत. तर यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.